श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम श्री गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन. माझ्या आईवडिलांचं स्मरण करते, गुरूंचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयामध्ये असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते. आपल्या 18वा अध्याय आपला चाललेला आहे गीतेचा. त्याच्या शेवटाकडे आपण चाललो आहे. आता हळूहळू गीता संपत आलेली आहे म्हणजे. आणि 18वा अध्याय हा कलश अध्याय असल्यामुळे याच्यामध्ये गीतेत झालेले विषय पुन्हा पुन्हा या अध्यायामध्ये आलेले आहेत. कर्मयोग आलेला आहे, भक्तियोग आलेला आहे, संन्यास योग आलेला आहे, ज्ञानयोग आलेला आहे. पुन्हा पुन्हा या सगळ्याचं वर्णन परंतु वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 56 श्लोक आपले झाले होते. त्या 56व्या श्लोकामध्ये म्हणजे मागच्या अध्यायामध्ये मागच्या क्लासमध्ये आपण सगळं भक्तीचा महिमा पाहिला होता. भक्तीचं कीर्तन ऐकलं होतं की सगळ्यामध्ये श्रेष्ठ हा भक्तियोग आहे. आणि ही भक्ती अशी तशी नाही आहे, तर ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती कशी असते? त्याच्यामध्ये कर्तृत्वाचा अभिमान नसतो, फळाची अपेक्षा नसते. हे सगळं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. अनन्य भक्ती. आणि अशा भक्तीमुळे काय होतं की भगवंताला प्रसन्नता निर्माण होते आणि अशा भगवत प्रसादाने मोक्ष लाभतो. हे सगळं कशासाठी करायचं आहे? आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत. आपलं ध्येय काय असलं पाहिजे? मोक्ष हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून तो मोक्ष हा भक्तियोगाने मिळतो असं आपण मागच्यापर्यंत आपण हे विवेचन सगळं पाहिलं होतं. आता त्याच्या पुढे परत त्यांनी सांगितलं आहे की हा भक्तियोग, ही ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त होण्यासाठी म्हणून कसं वागायला पाहिजे, कसा कर्मयोग आचरायला पाहिजे, कसं कर्म करायला पाहिजे, ते 57व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. सर्व कर्मांना मनाने माझ्या ठायी अर्पण करून. आता आपण पुष्कळ तोंडाने म्हणतो श्रीकृष्णार्पणमस्तु, पण श्रीकृष्णार्पणमस्तु हे आपण फक्त तोंडाने म्हणतो. मनाने त्याला आपण आपलं कर्म अर्पण केलेलं आहे का? मग ते आपण आपलं कर्म त्याला मनाने अर्पण करायचं आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की सर्व कर्मांना मनाने माझ्या ठायी अर्पण करून, मतपरायण होऊन आणि समत्व बुद्धिरूप. समत्वम योग उच्चते हा गीतेचा गाभा आहे की सगळीकडे सम म्हणजे समम सर्वेषु भूतेषु समत्वम योग उच्चते. हे नंतर शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. हा सगळा गीतेचा गाभा आपण पाहिलेला आहे की कोणीही येऊ समोर, कुत्रा असो, हत्ती असो, चांडाळ असो किंवा एखादा विद्वान पंडित ब्राह्मण असो, त्या सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे असं जो पाहतो त्याला पंडित असं म्हणतात, त्याला समबुद्धी असं म्हणतात. तर त्या समबुद्धीने युक्त होऊन जो माझ्याशी म्हणजे भक्तियोग करतो, जो असं निष्काम कर्म करतो, तो मलाच येऊन मिळतो असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की कर्मानुष्ठान कसं करावं? विवेकबुद्धी जागून परमात्मा हेच एकमेव अंतिम सत्य आहे असं जाणावं. सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत. वासुदेव पर व्हावे, मतपर व्हावे, म्हणजे भगवंतच सर्व काही आहे असं समजलं पाहिजे. त्यानंतर व्यक्तिगत क्षुद्र अहमला परम अहममध्ये विलीन करावे. समत्व बुद्धियोगाने सर्वत्र ईश सत्ता अनुभवावी. मच्चित्त व्हावे.
म्हणजे निरंतर चित्ताने भगवंताशी युक्त व्हावे. आत्म्याच्या ठाई बुद्धीला पातिव्रत्य सांगावे. म्हणजे असं हे मच्चित्त झाल्यानंतर, म्हणजे चित्त भगवंताला दिल्यानंतर काय होतं ते भगवंत आता 58व्या श्लोकात सांगतात. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनंक्ष्यसि. की अर्जुनाला ते सांगतात की तू माझ्या ठिकाणी निरंतर मन लावल्याने तुला माझी कृपा प्राप्त होईल. एकदा भगवंताच्या ठिकाणी मन लावलं, पुढे तो श्लोक येणारच आहे आणि 9व्या अध्यायातही होऊन गेला आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. की माझ्यामध्ये मन ठेव, माझ्यामध्ये बुद्धी ठेव. त्याच्यामुळे काय होतं, भगवंताची कृपा प्राप्त होते. आणि एकदा भगवंताची कृपा प्राप्त झाली की मग जन्म मृत्यू आदी संकटांना अनायासे तरून जाता येतं. आणि जर अहमन्यतेने माझे म्हणणं न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमार्थापासून भ्रष्ट होशील. भगवंताने अर्जुनाला हा सल्ला दिलेला आहे. त्याला सांगितलेलं आहे की अरे अर्जुना, या संसाररूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील. भगवंताचा भक्तियोग आचरल्यानंतर भगवंत प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यामुळे आपल्याला जो प्रसाद मिळतो त्याच्यामुळे आपली सगळी दुःख हलकी होतात. म्हणजे श्रद्धेने ईश्वरार्पण होणारा भक्त हा भवसागर तरून जातो. पण अहंकाराच्या माजाने एखादा असा असतो की ईश्वराचं अस्तित्वच नाकारतो आणि स्वतःच्या अहंकारावर त्याचा जास्त विश्वास असतो. अशा माणसाचं काय होतं तर त्याचा नाश होतो असं सांगितलेलं आहे. म्हणून म्हणजे भगवंत अर्जुन जे पहिल्या अध्यायामध्ये म्हणत होता मी युद्ध करणार नाही, ते त्याचा अहंकार होता. त्यामुळे भगवंतानी त्याला इथे जागं केलेलं आहे. त्याला सांगितलेलं आहे की तू असा जो विचार करतोयस तो तुझा काय आहे निश्चय जो आहे ना तो व्यर्थ आहे. कारण तुझी प्रकृती तुला युद्धाचे ठिकाणी प्रवृत्त करीत आहे. ती तुला तिच्या विरुद्ध करू देणार नाही. म्हणजे जशी त्याची प्रकृती, जसा त्याचा स्वधर्म, त्याप्रमाणे तो वागत होता. वागायला पाहिजे त्यांनी अर्जुनाने, पण तसा तो वागत नव्हता. क्षत्रिय होता तो. क्षत्रियाचं कर्म आहे युद्ध करणं आणि तो म्हणत होता मी युद्ध करणार नाही. म्हणून भगवंतानी त्याला सांगितलेलं आहे की तू तुझा आत्मघात करून घेतोय आणि त्या आत्मघाताचं पाप तुला भोगावंच लागेल. आणि तू माझ्या बोलण्याचा विचार कर. तुझ्या स्वरूपी मरण नसतानाही एवढे भयंकर मरण तुझ्या अंगावर आदळेल.